सकाळी लवकर उठलं ना की असे गोड आवाज ऐकायला खूप छान वाटतं. हे आवाज ऐकण्यासाठीच मी सकाळी गॅलरीमध्ये 10 ते 15 मिनिट थांबत असते. मला सकाळी पिल्लूचा टिफिन बनवायचा होता, पण ही मेथीची भाजी काय तो खाणार नाही, म्हणून मी त्याला पालेभाज्या चारण्यासाठी असा काहीसा जुगाड करत असते. इथे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे. ज्वारीचं आणि गव्हाचं समप्रमाणात घेतले. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा बारीक कट करून घेतला. त्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरे आणि ओवा जाडसर वाटून घालते. आणि ही जी मेथी होती ती अगदी बारीक कट करून यामध्ये घालायची व पीठ मळून घ्यायचं. तुम्ही याला मेथीचे थालीपीठही म्हणू शकता. तो हिरव्या पालेभाज्या खात नाही, म्हणून मी त्याच्यासाठी असं काहीसं करत असते. तुमच्याही घरात जर लहान मुले असतील व ते हिरव्या पालेभाज्या खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने मेथीचे थालीपीठ बनवून देऊ शकता. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही खूप जास्त आवडतं व लहान मुलं तर आवडीने खातातच. जर तुम्हाला माझ्या अशा छोट्या छोट्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घेतलेलं आहे. यापेक्षा थोडंसं पातळ झालं तरीही चालेल. तुम्ही डायरेक्ट तव्यावरही थापून घेऊ शकता, पण मी ते ओल्या कपड्यावर थापून घेतलेले आहेत. खूप जास्त पातळ थापायचे नाहीत, जाडसरच ठेवायचे. तेल लावून दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं. इथे पाहू शकता थालीपीठं बनवून तयार झालेले आहेत. लहान मुलांना अजिबात कळत नाही की यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्या घातलेल्या आहेत. पिल्लूला शाळेत सोडून आल्यानंतर लगेचच मी ते कपडे धुवून घेतले. झाडांना पाणी घालायचं होतं. असंही झाडांना पाणी घालते वेळी गॅलरी पूर्ण ओली होते, म्हणून मी लगेचच गॅलरीही धुवून काढली. ही सवय मला कशी काय लागली कळत नाही की गॅलरी ही कपड्याने कधीच पुसून घ्यावीशी वाटत नाही. पाणी टाकून छान स्वच्छ धुवलं की मन अगदी प्रसन्न होतं. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की पार्सल आलं आहे आणि त्यामध्ये काय आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तेच पार्सल मी ते ओपन करत होते. मिशोवरून मी 2 प्लाझो पॅन्ट मागवल्या होत्या. अगदी कमी किमतीमध्ये पण छान क्वालिटीच्या अशा या प्लाझो पॅन्ट आल्या होत्या. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. बरेच जण म्हणतात की मिशोचे प्रोडक्ट छान येत नाही, पण जेव्हा मी जे काही मागवलं आहे ते अगदी चांगल्या क्वालिटीचं आलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.